भाकरवडी सारखा दिसतो पण भाकरवडी नाही, आत आहे पनीरचा ट्विस्ट। आज आपण बनवणार आहोत एकदम युनिक आणि प्रोटीन पॅक स्नॅक्स। मिक्सर मध्ये हिरवी मिरची, जिरे, ओवा आणि कढीपत्ता मी वाटून घेतलेला आहे। आता हे मिश्रण आपल्याला गव्हाच्या पिठात घालून त्यात साधारण 150 ग्रॅम पनीर मी घेतलेलं आहे ते ऍड करायचं आहे आणि छान असा मऊ गोळा त्याचा बनवून त्याला 10 मिनिटं रेस्ट करत ठेवायचा आहे। थांबा, पुढे जाण्यापूर्वी एक छोटस काम आहे तुमच्यासाठी। हा स्नॅक्स दिसतो भाकरवडी सारखा पण आत आहे पनीरचा ट्विस्ट आणि मला अजूनही याचं नाव ठरलेलं नाहीये। तुम्हीच सांगा हा भन्नाट स्नॅक्सला काय नाव द्यायचं बरं? कमेंट्स मध्ये तुमचं बेस्ट नाव टाका, क्रिएटिव्ह असलं पाहिजे। आणि हो, ज्याचं नाव मला आवडेल त्याला शाउट आउट मिळणार आहे। आता मी इथे 2 चमचे तूप या पिठामध्ये घातलेलं आहे। पीठ मळताना लक्षात ठेवा, खूप घट्ट नाही आणि खूप सैलही नाही, सॉफ्ट पण टाईट असं पीठ ठेवलं तर स्नॅक्स अगदी क्रिस्पी येतो। जर पनीर मध्ये पाणी असेल तर हलकं असं स्क्वीज करून घाला, नाहीतर पीठ जे आहे हे सैल होतं। मी मिरची, जिरे, ओवा आणि कढीपत्ता वाटून घातलेला आहे, म्हणजे प्रत्येक बाईट मध्ये छान फ्लेवर येणार। आता आपलं पीठ छान मऊसूत आणि स्मूथ मळून झालेलं आहे। आता हे पीठ 10 मिनिटं आपल्याला रेस्ट करत ठेवूया, तोपर्यंत वर लावण्याच्या मिश्रणाची तयारी करून घेऊया। आता एका बोल मध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, चाट मसाला, मीठ आणि थोडंसं तेल घालून छान एकजीव करून घ्या। याची कन्सिस्टन्सी स्मूथ आणि स्प्रेडेबल असली पाहिजे, खूप जाड नको, नाहीतर पोळीवर नीट पसरणार नाही आणि खूप पातळही नको, म्हणून अगदी परफेक्ट मीडियम कन्सिस्टन्सी असायला हवी। पाहू शकता आपल्याला अशी कन्सिस्टन्सी पाहिजे। आता आपलं पीठ जे आहे हे छान रेस्ट करून तयार झालेलं आहे। चला आता आपण पोळ्या लाटायला सुरुवात करूया। पण त्याआधी आपण हे छोटे छोटे भागांमध्ये डिवाइड करून घेऊया। साधारण 8 ते 10 गोळे तयार करूया आणि त्यातील प्रत्येकी 2 गोळे घेऊन त्याच्या पोळ्या लाटायला सुरुवात करूया। आता पोळी लाटायला सुरुवात करूया। लाटताना एक छोटीशी टिप सांगावीशी वाटते, पोळी ना खूप जास्त जाड नको ना खूप पातळही नको, मीडियम थिकनेस ठेवा। खूप पातळ लाटली तर काप करताना ती फुटते आणि खूप जाड ठेवली तर क्रिस्पी टेक्स्चर येत नाही। आणखीन एक, परफेक्ट गोल झाली पाहिजे असं काही नाही, कारण आपल्याला शेवटी त्याची कापच करायची आहेत। फक्त थिकनेस समान ठेवा, म्हणजे सगळे पीसेस इव्हनली फ्राय होतील। आता या पोळीवर आपण तयार केलेलं कोटिंग लावूया। लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा मंडळी, कोटिंग खूप जास्त जाड नका ठेवू, थिन आणि इव्हनली स्प्रेड करा। सगळीकडे एकसारखं पसरलं पाहिजे, नाहीतर काही ठिकाणी टेस्ट जास्त लागेल आणि काही ठिकाणी कमी येईल, म्हणून सगळ्या बाजूनी अगदी सारखं लावायला पाहिजे। आता ही पोळी हलक्या हाताने आपण रोल करून घेऊया। रोल केल्यानंतर तिला हलकंसं प्रेस करायचं आणि अगदी थोडंसं शेप देण्याइतपत लाटून घ्यायचं। आता आपल्याला हे इव्हनली पीसेस मध्ये कट करायचं आहे। फ्राय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तेल खूप जास्त गरम नको, नाहीतर पीसेस बाहेरून पटकन ब्राऊन होतील आणि आतून कच्चे राहतील। म्हणून हे मीडियम फ्लेम वरच फ्राय करा आणि हलक्या हाताने अलटत पलटत तळा, म्हणजे आतपर्यंत शिजेल आणि बाहेरून एकदम क्रिस्पी बनेल। आता आपल्याला ह्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे। तर मंडळी, कशी वाटली आजची ही भन्नाट रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि हो, ह्या रेसिपीसाठी एक छान नाव सुचवायला विसरू नका, कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।